हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी। सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत अस्सल पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी। ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी बनवतात, म्हणून तिला भोगीची भाजी म्हटले जाते। कोणी तिला संक्रांतीची भाजी तर कोणी खेंगाट म्हणतं, तर कोणी म्हणतं शेंगसोला। जसं गाव बदलतं तसं नावही बदलतात। आमच्याकडे याला भोगीची भाजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। सर्वात आधी भोगीच्या भाजीसाठी एक मिडियम आकाराचे वांगे कापून घेतलेले आहेत, तसेच एक बटाट्याचीही फोडी करून घेतलेले आहेत। काळे हरभरे रात्रभर भिजून कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत। वटाणेही रात्रभर भिजून कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत। वालाच्या शेंगा आहेत, गाजराचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी। आता ग्रेव्हीचा मसाला बनवण्यासाठी खोबरे, शेंगदाणे, तीळ, कढीपत्ता, धने, आले, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। आता बटाटा आणि वांग्यामध्ये पाणी घालून घेऊया, म्हणजे ते काळे पडणार नाही। हरभरे आणि वटाणे हे ओलेही घेऊ शकतात, माझ्याकडे अवेलेबल झाले नाही म्हणून मी नाही घेतले। तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्की ओलेच ट्राय करा। आता गॅसवर कढाई ठेवायची, थोडे तेल घालायचे। तेल गरम झाले की मसाला बनवण्यासाठी घेतलेले सर्व जिन्नस त्यात घालायचे आणि व्यवस्थित थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं। जास्तच भाजायचं नाहीये, फक्त थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा। व्यवस्थित परतले की एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं। मसाला थंड होतो तोपर्यंत पुन्हा कढाई गॅसवर ठेवायची। थंडीचे दिवस आहे तर शक्यतो तिळाचंच तेल वापरायचं। तेल गरम झालं की जिरे, मोहरी घालायची। व्यवस्थित तडतडले की वालाच्या शेंगा, बटाटा आणि गाजर घालायचं। व्यवस्थित परतून झालं की छानपैकी झाकण ठेवायचं आणि 3-4 मिनिट वाफवून द्यायचं, थोडंसं शिजवून द्यायचं। तोपर्यंत मसाला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचा, जोपर्यंत भाज्या थोड्याशा शिजत आहेत। भाज्या परतल्या की हळद, लाल मिर्च, काश्मीरी लाल मिर्च आणि घरगुती लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता। व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता उरलेल्या भाज्या ऍड करायच्या। वांगे शिजण्यासाठी कमी वेळ लागतो, त्यामुळे पहिले घातलेल्या भाज्या निम्म्या शिजल्या की मग वांग्याच्या फोडी घालायच्या। शिजलेले चणे आणि वटाणे घालायचे। 1 चमचा तीळ ऍड करायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। 1-2 मिनिट झाकण लावून वाफेवर वाफवून घ्यायचं, म्हणजे अजून सर्व भाज्या शिजल्या जातील। आणि आता ग्रेव्हीचा मसाला ऍड करायचा। ग्रेव्हीचा मसाला ऍड करायचा, मस्त छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण लावून तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं। तेल सुटायला लागलं की गरजेप्रमाणे पाणी ऍड करायचं। तुम्हाला जर ग्रेव्ही नको असेल, सुकीच भाजी पाहिजे असेल तर पाणी नाही घातले तरी चालेल, परंतु ग्रेव्हीची भाजी पाहिजे असेल तर हवे तेवढे पाणी घालून छान मिक्स करायचं आणि पुन्हा थोडंसं वाफवून घ्यायचं, किंवा झाकण नाही ठेवलं तरी चालेल, असंही उकळून घेतलं तरी चालेल। पाणी शक्यतो गरमच करून घालायचं, म्हणजे भाजीला तर्री छान येते। बघू शकता भाजीला छान उकळी आली आहे, तेलही सोडले आहे, भाजी छान शिजली आहे। परफेक्ट पारंपरिक भोगीची भाजी बनवून तयार आहे। मस्त चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता। तर तुम्ही कशी बनवता भोगीची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।